मंच विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि जे या देशाच्या सीमा राखण्यासाठी आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवतायत त्या आमच्या तमाम सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत, या मंचावर उपस्थित या भागाचे संपर्क प्रमुख सन्माननीय खोतजी, मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, भारत मुक्ती मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या सर्व पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या मंचावर उपस्थित आमच्या पक्षाचे उपनेते सन्माननीय अल्ताफ भाई शेख, या कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी एकत्रित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत एकमेव उमेदवार आयुष्यमान राजेशजी वानखेडे आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, मला कल्पना आहे की सभेची जी नियोजित वेळ होती त्या वेळेपेक्षा 1 तास उशीर झालेला आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रवास करत आली आहे तिकडे पोलीस अधिकारी अजूनही बघत असतील की ताई कोणत्या तरी गाडीत येणार आहेत आणि तोपर्यंत ताई इकडे सभागृहात पोचलेले आहेत, अशी सगळी परिस्थिती. ट्रॅफिक प्रचंड होतं. एक कुणीतरी दादा होते ज्यांनी रस्ता दाखवला. माझ्या समवेत कल्याण पश्चिमून आलेले पदाधिकारी ज्यांनी मला इथपर्यंत आणत सारथ्य केलं ते जयेशवानी, एक कुणीतरी विभाग प्रमुख कुणीतरी आम्हाला गाडीवर भेटले. मग आमचे जयेशवानी त्याला विचारत होते, अहो ते कुठे जायचे? तिकडे उल्हासनगरला जायचे, चारकोप त्या काय उल्हासनगर 4कडे जायचे. तर ते अच्छा तुम्हाला सुषमाताईच्या मीटिंगला जायचे का? हो सुषमाताईंच्या मीटिंगला जायचे. मग जयेशवानी सांगतात, काय हो म्हणे भाषण तर आवडत नाही मला त्यांचं, कशाला चाललाय तुम्ही? अहो नाही हो, लय डॅशिंग बोलती बाई. लोकांमधली प्रतिक्रिया ऐकून आम्ही मजा घेत होतो की जी लोक इकडे येत होती आम्ही त्यांच्याचकडून, पण त्यातनं आम्हाला एक गोष्ट नक्की कळली की इथे येणारी लोक ही उत्स्फूर्तपणे येणारी लोक आहेत. इथे येणारी लोक ही चळवळीवर प्रेम करणारी लोक आहेत. इथे येणारी माणसं ही मनापासून काहीतरी बदल हवा असा विचार करत इथं आलेली माणसं आहेत. दादा हो, मी या सीटकडे राजेश वानखेडे यांची एक सीट म्हणून बघत नाही. दादा याचं इको काही कमी करता आलं तर बघा, इको करू नका अजिबात. मी या सीटकडे फक्त आणि फक्त एक विधानसभेची एक सीट किंवा राजेश वानखेडे यांना फक्त एक आमदार करायचे एवढ्या संकुचित एवढ्या मर्यादित विचारानं मी इथं बघत नाहीये. माझ्यासाठी ही सीट म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आणणारी एक महत्त्वाची सीट या अर्थानं मी बघतेय. मी आपल्याला हे खात्रीनं सांगायला हवं, काय होते माहितीये का की टीव्ही चॅनलवर जाहिरातींचा सध्या रतीब चालू आहे आणि जो रतीब चालू आहे त्याच्यामध्ये इतक्या जाहिराती की सर्वसामान्य माणसांना वाटतं की अरेच्छा महाविकास आघाडी तर दिसतच नाहीये, सगळीकडे कसं युतीचंच वातावरण दिसतंय. दादा हो, अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे, तब्बल 12 जिल्हे फिरून आलीये. अजून पुढे 10 दिवस मला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय. म्हणजे आता इथून गेल्यानंतर मी सलग पुन्हा 3 सभा करणार आहे आजच्या, आणि उद्या पुन्हा सकाळी मी कराडमध्ये एक सभा करेल, पुन्हा कराडवरून येईल, पुन्हा 4 वाजता एक सभा करेल, पुन्हा अजून मी वांद्रे, वरळी, माहीम भागातल्या सभा करेल. रोज 4 ते 5 ठिकाणी जाते आणि मला खात्रीने आपल्याला मी सांगितलं पाहिजे की राज्यात सगळीकडे महाविकास आघाडीला प्रचंड पोषक वातावरण आहे. कारण लोकांच्या हे लक्षात आलंय की ही माणसं किती कमालीची फसवी आहेत. मगाशी मी येताना काही बॅनर बघितले समोरच्या उमेदवाराचे. त्या बॅनरवर एक घोषवाक्य लिहिलेलं होतं, काम केलं भारी, असे काहीतरी घोषवाक्य होतं, काम केलं भारी. तो मी विचार करत आयला काय काम केलं असेल बरं, ह्यानं काम काय केलं असेल बरं भारी. आणि मग मी सहज एकाला आपल्याला नाद आहे असा प्रवाशांना विचारायचा, मी आपली ओढणी बांधून त्याला विचारलं, काय हे काम केलं भारी म्हणते, काय काम केलं बरं?
तर तो सांगतो, अहो ताई ते सुरत आणि गुवाहाटीला पळून गेलो होतं ना, तेच काम भारी आहे म्हणले. तो अजून एखाद्या बाईला विचारलं, म्हटलं अहो ते काम केलं भारी म्हणतात म्हणजे काय, तर त्या ताई सांगतात, अहो मेल्यानं तोच होता हो ज्याने बदलापूरला तिथं लाठी हल्ल्याचा त्यांना आदेश काढलेला, हाच होता तो बदमाश माणूस. ही सामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे. काय भारी काम केलं, काय काम केलं तुम्ही, तर तुम्ही अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरलं. मी सहज म्हटलं काही अंबरनाथ मधल्या लोकांशी बोलूया का, काही लोकांना विचारूया का, की अरे नेमकं इथलं काय वातावरण आहे. ते म्हणाले ताई राजेश वानखेडे निवडून येतील. म्हटलं का निवडून येतील, त्याचं काही कारण आहे का, काही गणित आहे का. त्यांनी गणित सांगितलं. म्हणले ताई ज्या अरविंद वाळेकरने या बालाजी किनीकरला मोठा केला, आता त्याच वाळेकरच्या डोक्यावर हा भस्मासूर होऊन बसायच्या तयारीत आहे. त्यामुळे याला बाकीचे झोपवायच्या आधी याला वाळेकरच झोपवायच्या तयारीत आहे. आता हे मला माहित नाही वाळेकर कोण आहे काय, मी तुमच्या समोर अतिशय धावत पळत आले. हे मी गर्दीत ट्रॅफिक मध्ये थांबून थांबून घेतलेला फीडबॅक आहे, जे लोक सांगतात. म्हटलं वाळेकर कोण बाबा, हे किनीकर कोण. ते म्हटले काय नाही ताई, किनीकर हा एक साधा इथे डॉक्टर होता, एक छोटस क्लिनिक टाकलेला माणूस होता, चापलुसी करण्यामध्ये माहिर होता. चापलुसी करण्यामध्ये वाळेकरच्या हातापाया पडून मी तुमचा आशीर्वाद घेऊन, तुम्ही माझे बाप, तुम्ही असली माणसं कुणालाही बाप बनवू शकतात बरं का. तुम्ही माझे बाप, तुम्ही माझी आई, तुम्ही माझा भाऊ, असं करत करत वाळेकरचे पाय धरले. कधी वाळेकरला पाय धरून खाली पाडलं आणि वाळेकरच्या ऐवजी स्वतः उभा राहिला हेच कळलं नाही. पहिल्यांदा वाळेकरला वाटलं की अरे जाऊ दे बाबा, आपली जागा नाहीये, राखीव मधला माणूस उभा राहतोय, आपण किंग मेकर होऊ. पण किंग मेकरचा पाक वाळेकर झिरो करून टाकला तो किनीकरने. अर्थात किनीकरने झिरो केला म्हणजे किनीकर हिरो आहे का, अजिबात नाही. किनीकरने झिरो केलं म्हणजे किनीकर हिरो नाही, फक्त किनीकरला वाळेकर पेक्षा जरा थोडी बुद्धी जास्त होती. त्या बुद्धीच्या आधारे एकेकाळी जे अरविंद वाळेकर शिंदेच्या जवळ होते, त्याच शिंदेच्या जवळ वाळेकरांना बाजूला करून याने पहिली जागा पटकावली आणि तिथे आपली चापलुसी, आपली हुजरेगिरी आणि मुजरेगिरी त्याची वर्क झाली. इतकंच काय ते. दादा हो, का मला बदल हवा आहे, का मी इतक्या जीव तोडून बोलते, त्याची फक्त 2-3 कारणं सांगितली पाहिजे. का महाविकास आघाडीचं सरकार हवं आहे. क्रमांक 1, इथली लॉ अँड ऑर्डरची जी सगळी बिघडलेली विस्कटलेली घडी आहे, ती घडी बसवायची असेल तर हे सरकार बदलावं लागेल. निवडणूक आयोगाचे मी जाहीरपणे आभार मानले पाहिजे की रश्मी शुक्लासारख्या पक्षपाती अधिकाऱ्याची उचलबांगडी केली. ज्या रश्मी शुक्लाने अनेक अधिकाऱ्यांचे, अनेक नेत्यांचे फोन टॅप केले आणि ज्या रश्मी शुक्लांनी फक्त आणि फक्त भाजपसाठी काम केलं, त्या रश्मी शुक्लांची ऐन निवडणुकीच्या काळात पदमुक्ती होणं हा आमच्यासाठीचा शुभ संकेत आहे असं आम्ही मानतो. ते फार गरजेचं होतं. ती दहशत मोडून काढणं गरजेचं होतं. लॉ अँड ऑर्डरच्या इतक्या धज्जी उडून गेल्या की उभ्या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा क्राईम रेट कुठला असेल तर तो क्राईम रेट आहे कल्याण डोंबिवली परिसरातला, या अंबरनाथ, या सगळ्या लोकसभा परिसरातला. एवढा क्राईम रेट. बरं पोलिसांचा धाक का बरं नसेल लोकांना, का पोलिसांची भीती वाटत नाही. इथे हे एवढे सगळे पोलीस अधिकारी थांबलेत, इकडे तिकडे सगळीकडे. पण हे सगळे पोलीस अधिकारी जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा कुठे असतात, जेव्हा चिमुरड्या लेकरावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा कुठे असतात. टाइम्स ऑफ इंडियाचा सर्वे सांगतो की या सगळ्या कल्याण डोंबिवली अंबरनाथ या सगळ्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त पोक्सोच्या घटना घडत आहेत. दिवसाला 1 पोक्सोची घटना घडते. या निष्पाप कळ्या फुलण्याआधी जेव्हा खडून काढल्या जातात तेव्हा ही आत्ता जी दिसते ही शेकडोने पोलिसांची यंत्रणा ती कुठे गेलेली असते. का बरं त्या पोलिसांचा धाक कुणाला वाटत नाही. त्याचं कारण असतं, कुणीतरी एखादा देवेंद्र फडणवीस यांच्या बार्किंग ब्रिगेड मधला एखादा येतो, उठतो आणि उठसूट पोलिसांवर बोलत राहतो. पोलीस हतबल होतात. पोलीस काहीच करू शकत नाहीत. त्याचं तो खुलेआम धमक्या देतो, खुलेआम कार्यकर्त्यांना सांगतो, ए काय करायचं ते करून घ्या रे. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. आपल्यासारख्याला प्रश्न पडतो, बाबा ह्याचा तो बाप कणकवलीत राहतोय, हा सागर बंगल्याचा पत्ता कसा सांगतोय. पोलिसांचं काम आहे शासनाच्या वर्बायटरी लिस्ट मध्ये असणाऱ्या लोकांची यादी करायची. समजा मी इथे बोलायला आले तर रंगसावळा
सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत भाषणास आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करा. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करा. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करा. हे काम आहे पोलिसांचं. याच कामानुसार त्यांनी निलेश राणेची भाषण रेकॉर्ड करायचं ठरवलं. कॅमेरा सुरू झाला आणि काय म्हणतोय पोलिसांना बघून, पठ्ठ्या काय करणार आहात व्हिडिओ रेकॉर्ड करून? काय आपल्या बायकोला नेऊन दाखवणार आहात का? पोलीस भावांनो, तुम्ही आमचे भाऊ आहात. तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या वर्दीचा अपमान केला जातो. तुमच्या वर्दीची अशी 2 रुपयाची सुद्धा किंमत तो निलेश राणे ठेवत नाही. आणि त्यांचा आलमपणाह असणारा, खरं तर प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो. पण पोलीस खात्याचे मंत्री म्हणून असणारे देवेंद्रजी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाहीत. तुमच्या साठी तरी म्हणून ते निलेश राणेवर एक FIR दाखल करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या वर्दीची चाड आहे का? तुम्हाला तुमच्या वर्दीचा सन्मान आहे का? कारण तुम्हाला तुमच्या वर्दीचा सन्मान राखायचा असेल तर तो राहिला नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. माय मावल्या हो, विचार करा. अरे कधी काळी कधी कुणाचा खून करायचा असेल तर कुणी कुणाची निर्जन ठिकाणी हत्या करून मोकळं व्हायचं. काय परिस्थिती आहे तुमच्या एरियामध्ये? फेसबुक लाईव्ह करून लोक एकमेकांना मारायला लागली. त्या कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर गोळ्या घातल्या एकमेकांना. काय केलं पोलिसांनी? काय करू शकतात पोलीस? पोलिसांचा धाक राहिला नाही. आणि पोलिसांचा धाक न राहण्याला कारणीभूत कोण? तर पोलीस खात्याचं मंत्रालय चालवणारे खुद्द देवेंद्र फडणवीस. अशा लोकांकडून अपेक्षा ती काय करायची? का गरज आहे महाविकास आघाडीची? एकीकडे ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांची प्रॉपर्टी 10 पटीने वाढली. अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर 2019 मध्ये ज्या संभाजीनगर पश्चिमच्या संजय सिरसाटने 3 कोटीची प्रॉपर्टी निवडणूक आयोगाकडे लिहिली होती, त्याची प्रॉपर्टी 2024 ला 55 कोटी झाली आहे. 10 पट प्रॉपर्टी वाढली. कशाने वाढली? कधी काळी जो बालाजी किनीकर एक साधा छोटा क्लिनिक टाकून होता, त्या बालाजी किनीकर कडे आज करोडो रुपयाची प्रॉपर्टी आली. कुठून? कुठे कष्ट करायला गेला आम्हाला तर सांग राजा. असं कोणता तू अलाउद्दीनचा दिवा घासलास आणि कुठं एवढी तू मेहनत केलीस की ज्याच्यामुळे तुझ्याकडे एवढे पैसे आले? दादा हो, या 40च्या 40 गद्दारांकडे पैसे आले, पण सर्वसामान्य माणसांचा खिसा कापला गेला. ते जाहिरात करतात की आमच्या माय मावल्यांना ते महिना 1500 देतील. का तुमच्या 1500वर अवलंबून राहावं लागतं? जाहिरातीत दाखवतायत साडी घ्यायला 1500वर अवलंबून, ड्रेस घ्यायला 1500वर अवलंबून. का गरज पडत असेल बरं? जर खरंच नरेंद्र मोदी यांनी विकास केला असता, जर खरंच एकनाथ शिंदेने विकास केला असता, तर 1500ची भीक मिळेपर्यंत वाट बघावं लागलं असतं का? ज्या अर्थी 1500वर अवलंबून राहावं लागतं, याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी महाराष्ट्र विकून खाल्ला. हा महाराष्ट्र विकून खाताना जाहिराती मात्र इतक्या केल्या. मायबापाच्या इमानदारीने तुमच्यापैकी कुणीही सांगावं, तुम्ही सगळी मराठवाड्यातनं, विदर्भातनं, इकडून तिकडून आलेली पोटासाठी इथं स्थायिक झालेली माणसं आहात. तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावून दिली असतील, उसनं पासनं व्याज व्यवहार करून केलं असेल, मानपान केले असतील. बहिणीच्या लग्नात कुकर दिला असेल, मिक्सर दिला असेल, कपाट दिला असेल, सोफा दिला असेल. कधी तुम्ही बहिणीच्या लग्नात असा बॅनर लावला का स्वागताला? लाडक्या बहिणीच्या लग्नात 10 लाख खर्च केले, लावला नाही. कधी बहिणीला तुम्ही 10-5 हजार रुपये दिले? बस स्टँडवर येऊन तुम्ही कधी जाहिरात केली का? लाडक्या बहिणीला 10,000 रुपये देऊन आलो. तुम्ही असं कधीच केलं नाही. तुम्हाला बहिणीच्या नात्याचा आब कळतो, सन्मान कळतो, तुम्हाला बहिणीचं नातं कळतं. पण ही लोक अशा काही थाटात जाहिराती करायला लागली की जणू काही एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीनच विकून पैसे दिले की काय? जणू काही देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बागेतला आपला बंगलाच विकून पैसे दिले की काय? आणि अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिले का? आपल्या टॅक्सचे पैसे होते, आपल्या हक्काचे पैसे होते, इथल्या माणसांचे पैसे. पण जाहिराती किती? आणि मी तुम्हाला वारंवार सांगते, जेवढ्या आपल्याला माहितीच्या जास्तीत जास्त जाहिराती दिसतात ना राजे हो, जाहिरात कुणाची दिसते? जाहिरात कधी तुम्ही Amazon किंवा नेटफ्लिक्स बघायला लागला तर तुम्हाला जाहिरात चांगलं पुस्तक वाचण्याची दिसत नाही.
तुम्हाला जाहिरात एखाद्या व्यायाम प्रकाराची, योगासनाची दिसत नाही. तुम्हाला जाहिरात आयुर्वेद पंचकर्मची दिसत नाही. तुम्हाला जाहिरात दूध प्या, तूप खा, बदाम खा याची जाहिरात दिसत नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार, आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. थोडक्यात काय? जाहिरात वाईट गोष्टींची असते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही वाईट विचारांची माणसं आहेत, म्हणून यांना जाहिरात करायची गरज पडते. असल जे नाणं असतं त्याला सांगायची गरज पडत नाही की मी असल आहे, मी असल आहे हे सांगायची गरज पडत नाही. सांगायची गरज कुणाला पडते? जे डुप्लिकेट असतात त्यांना. आणि या सगळ्या डुप्लिकेट लोकांनी या महाराष्ट्राची वाट लावताना इथल्या लेकी बाळींच्या सुरक्षेकडे मात्र सर्रास डोळे झाक केली. काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची? तर महाराष्ट्रातल्या लेकी बाळींमध्ये 70 वर्षाची आजीही सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं चिमुरडं बाळही सुरक्षित नाही. काय त्या सुरक्षिततेचं? पोलीस हतबल, कारण पोलीस गुन्हाच नोंदवून घेत नाहीत. पोलिसांची अडचण अशी आहे की शिंदे फडणवीसांच्या काळात एकच काम केलं प्रत्येक सत्ताधाऱ्याच्या आमदाराने. आपापल्या पोलीस स्टेशनला आपापल्या मर्जीतला पीआय आणायचा. जो पीआय येईल तो आपल्या मर्जीतला पीआय आणायचा. आणि मर्जीतल्या पीआयने काय करायचं? सत्ताधाऱ्याचा माणूस असेल आणि त्याने कितीही बेकायदेशीर काम केलं तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा नाही. पण विरोधकांमधला कुणी जर यांच्या गद्दारीवर बोलत असेल तर लगेच 353, 354, 303, 307, 384 वाटेल ते गुन्हे. कशी पोलिसांची तरी इज्जत राहील आणि कसे लोक पोलिसांना तरी घाबरतील जर असे खोटारडे गुन्हे जर दाखल करायला लागले तर. या सगळ्यांमध्ये लॉ अँड ऑर्डर कुठे आहे? त्या लॉ अँड ऑर्डरचं पुस्तक म्हणजे भारतीय संविधान. ज्या भारतीय संविधानाची ओरिजिनल प्रत मी आता ट्रॅफिक मध्ये 2 व्हीलरवर आले, अन्यथा मी तुम्हाला दाखवायला माझ्या 4 व्हीलर मध्ये ठेवलेली की जी लाल रंगाची प्रत आहे, लाल रंगाची. आणि काय सांगतायत देवेंद्र फडणवीस? अर्बन नक्सली आहेत हे. अर्बन नक्सली कोण? जे लोक संविधानाला मानतात ते अर्बन नक्सली. लाल रंग हा नक्षलवादाचा रंग वाटतो. देवेंद्रजी, जर लाल रंग हा नक्षलवादाचा असेल असं तुमचं सरसकट विधान असेल तर मग आमच्या धार्मिक गाण्यांमध्ये कसा गणपतीचा रंगी चौरंगी बाई लाल बावटा ग चौरंगी लाल बावटा ग. हे गणपतीच्या गाण्यातला जो लाल बावटा आहे तो लाल बावटा पण तुम्हाला नक्सलीच वाटतोय का? जो गणपतीच्या गाण्यामध्ये आहे. देवेंद्रजींनी त्याचं उत्तर द्यावं लागेल. देवेंद्रजी, तुम्हाला इथला प्रत्येक माणूस जो संविधान हातात घेऊन बोलणारा जर नक्सली वाटत असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे नक्सलवाद असेल तर होय, आहोत आम्ही नक्सलवादी. बोला काय करायचंय ते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला कायदा आम्ही काळीच कप्प्यात ठेवणारी माणसं आहोत. त्या कायद्याचं तुम्ही काय केलं? तो कायदा तुम्ही कुठे जपलात? त्या कायद्याची तुम्ही किती विल्हेवाट लावलीत? आणि आता शहाणपण सांगता बटेंगे तो कटेंगे. कौन बोल रहा? योगी आदित्य. साला उसके खुद के 4 भाई, वो अपने भाई से कभी मिला नहीं. अपने भाई के साथ, सगे भाई के साथ जो एक साथ नहीं रहा वो हमको बोल रहा है एक साथ रहो करके. अरे इथला हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन, बौद्ध, ख्रिश्चन हे सगळे एकत्रच आहेत. उलट अगर बीजेपी नहीं हटेगी तो हम कटेंगे. इसलिए बीजेपी को हटाना ही पड़ेगा. कारण सगळ्यांनी या लोकांनी जातीवादाचं आणि धर्मवादाचं विष पसरवलं. दादा हो, का गरज पडते बीजेपीला असे सगळे नरेटिव्ह करण्याची? लोकसभेच्या वेळेला राम मंदिराचं यांचं नरेटिव्ह चाललं नाही. मग यांना असं वाटलं की आपण लाडकी बहीणचं नरेटिव्ह आणू शकतो का? का लाडकी बहीण आत्ताच आठवते तुम्हाला? किती वय आहे एकनाथ शिंदेचं? वय वर्ष आता 60च्या पुढे सरकले ना. दादा हो, तुमची बहीण तुम्हाला राखी कधीपासून बांधते? जन्मापासून बांधत असेल का? आत्ता बांधते तुमची बहीण तुम्हाला राखी? माया हो, तुम्ही तुमच्या भावाला राखी कधीपासून बांधता? जन्मापासून राखी बांधता.
जर तुम्ही जन्मापासून राखी बांधता, इथे एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आले, रिक्षा चालवत होते, रिक्षा चालवता चालता शिवसैनिकाचे शाखा प्रमुखाचे विभाग प्रमुखाचे नगरसेवकाचे आमदाराचे गटनेत्यावरून पुढे नगर विकास मंत्री, एवढ्या काळात एकदाही महाराष्ट्रातली लेकमाता त्यांना बहीण वाटली नाही? एवढ्या काळात एकदाही महाराष्ट्राच्या लेकमातेला त्यांनी बहीण म्हटलं नाही? बरं, ते मुख्यमंत्री झाले कधी? गद्दारी केली त्यांनी जून 22ला, गद्दारी करून ते मुख्यमंत्री झाले जुलै 22ला. 2022च्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहीण आठवलीच नाही. मग 2023 उजळलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहीण आठवलीच नाही. 2024 उजळलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल बहीण आठवलीच नाही. मे मध्ये लोकसभेला बहिणीनं असा काही इंगा दाखवला की दना पळायला लागले. मग त्यांना असं वाटलं की आता आपण काहीतरी करू. पण महाराष्ट्राची जनता इतकी सुजाण आहे, इतकी सजग आहे, या बहिणी माझ्या इतक्या स्वाभिमानी आहेत की त्यांच्या 1500 टिकल्यानेही त्या बदल्या नाहीत, फरक नाही पडला त्यांच्यावर. आणि मग भाजपाच्या असं लक्षात आलं की 1500 रुपये देऊन सुद्धा मतदान वळत नाहीये. मग काय करायचं? मग आता त्यांनी मागच्या 3 दिवसात बघा, आता त्यांनी लाडकी बहीण बंद केलं. आता ते कटेंगे तो बटेंगे सुरू केलं. पुन्हा हिंदू मुस्लिम वरती आले, कारण हिंदू मुस्लिम शिवाय त्यांच्याकडे कुठला मुद्दाच राहत नाही. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाहीत. ते इथल्या कुठल्याही प्रश्नावरती ठोस अशी उत्तरं देऊ शकत नाहीत. दादा हो, मी मराठवाड्यातली आहे, मी गावगाड्यातली आहे. गावगाड्यामध्ये 18 आलुतेदार, 12 बलुतेदार सगळे एकत्र राहतात. इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवाड सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेलदार बेस्तर माकडवाले अस्वलवाले चित्रकती कंजार भाट लाड लक्ष्मी सिक्कलगार घिसाडी पारदी जोशी भराडी आराधी गोंधळी, ही सगळी माणसं एकत्र गुण्या गोविंदानं नांदतात. पण या सगळ्या लोकांच्या मध्ये जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या त्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी. आणि ही बालाजी किनीकरांच्या सारखे पट्टू लोक पुन्हा मध्ये येतात. काय बालाजी किनीकरने त्याच्या विकासाचा पाडा वाचावा? काय बालाजी किनीकरने या मतदारसंघासाठी केलं ते छाती ठोकपणे सांगावं. बालाजी किनीकरने काम केलं भारी, होय भारी काम केलं. काय काम केलं? या भागातली ट्यूबलाइटची एजन्सी असो, पेप्सीची एजन्सी असो, कोकची एजन्सी असो, फ्रीजची एजन्सी असो, सिमेंटची एजन्सी असो, की साध्या कुरकुरे चिप्स अगदी गायछाप आणि चुनापुडीची एजन्सी जरी असली तरी ती किनीकरलाच मिळाली पाहिजे. ह्याच्या पलीकडे काय नाही. काय भारी काम! तर सगळ्या प्रकारच्या बिल्डर करून सगळ्या प्रकारची जे एजन्सी आणि एजंट आणि कमिशन, अगदी कधी कधी ते वाळेकरला सुद्धा नाही मिळालं पाहिजे, आपल्यालाच मिळालं पाहिजे अशा हिशोबानं. आणि दोघांच्या भांडणात सगळा मतदारसंघ धास्तावलेला. दोघांच्या भांडणात दहशत इतकी, दोघांची दहशत आणि गुंडागर्दी इतकी की पोलिसांची ही मजाल नाही त्याच्यावरती भ्र शब्द काढायची, मजाल नाही पोलिसांची की एखाद्या गुन्ह्यात ताकदीने येऊन नोंदवायची. काय करायचं? का गरज आहे? एक राजेश वानखेडे फक्त निवडून द्यायचे एवढ्या पुरतं मर्यादित नाही राजे हो. आम्ही इथल्या तरुणांच्या रोजगाराचं काय, हे सगळे लोक बोलत आहेत, पण इथल्या रोजगारावर कोणी बोलायचं? हे फार म्हणतात आम्ही भ्रष्टाचार मुक्त. कसा भ्रष्टाचार मुक्त करणार? 5000 पोलीस भरतीच्या जागा निघाल्या, 13 लाख फॉर्म भरले गेले. एक अर्ज भरायचा असेल तर एक अर्ज भरण्यासाठी 1000चं चलन भरावं लागतं. साधारणतः 200 रुपये कम्प्युटरला द्यावे लागतात. परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी होते, जाण्या येण्यात 1000 रुपये खर्च होतात. एका परीक्षेसाठी 2500 रुपये खर्च. आतापर्यंत 65 प्रकारच्या 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि 70 प्रकारच्या परीक्षांमधल्या 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले. 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले. एका पेपरचं गणित धरा की 13 लाख गुणिले 1000 याप्रमाणे चलन म्हटलं तर किती पैसे? हे पैसे गेले कुठे? या पैशाचा हिशोब कोणी मागायचा? पैसे पाण्यात गेले. पेपर फुटला, लेकरांच्या चलनाचे पैसे परत मिळणार नाहीत, पैसे पाण्यात गेले. पण यावर बोलायचं कुणी? तर यावर कुणीच बोलत नाही. दादा हो, 65 प्रकारचे पेपर फुटले का?
कारण 65 प्रकारच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षा गव्हर्नमेंट कडून घेण्याच्या ऐवजी खाजगी वेंडर पद्धतीने घेतल्या गेल्या, खाजगी ठेकेदारी पद्धतीने घेतल्या गेल्या. आणि ही वेंडर आणि ठेकेदारी पद्धत चालवतो कोण? परीक्षा घेण्याचा ठेका कुणाकडे? परीक्षा घेण्याचा ठेका बीव्हीजी क्रिस्टल कंपनीकडे. बीव्हीजी क्रिस्टल कंपनी कुणाची? बीव्हीजी क्रिस्टल कंपनी प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपाचे. भाजपा कुणाची? अदानी अंबानीची. मग गोरगरिबाचं कोण आहे? कोण आहे इथल्या गोरगरिबाचं? त्याच्यावर काहीच विचार केला जात नाही. महाविकास आघाडीने सांगितलं आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्यांदा ठेकेदारी पद्धतीने जी परीक्षा भरती होते ती रद्द करू आणि पुन्हा एकदा राज्य लोकसेवा आयोगाचं बळकटीकरण करत या सगळ्या परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत केल्या जातील, जेणेकरून पेपर फुटी होणार नाही आणि मधल्या ठेकेदारांचे हात येणार नाही. राजे हो, माझ्याकडे बोलण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत. काय या महाराष्ट्राचं या लोकांनी वाटोळं केलं, परंतु वेळेच्या कमतरतेपुढे मी फक्त एवढं एकच सांगू शकते सध्या तरी, की तुमचा एक निर्णय ठरवणार आहे की महाराष्ट्राला इमानदारी पसंत आहे की गद्दारी पसंत आहे. जर महाराष्ट्रातल्या लोकांना गद्दारी आवडत नसेल, जर महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर आणि ते ज्या पद्धतीने वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरत होते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात पाणी होतं, ती घटना जर प्रत्येकाला आठवत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही एक चांगला निर्णय घ्याल. मला खात्री आहे की राजेश वानखेडे सारखा एक माणूस जो चळवळीतनं आलेला आहे, कारण भारत मुक्ती मोर्चासारखी माणसं इतक्या सहजासहजी कुणाच्या पाठीशी उभी राहत नाहीत. ही माणसं ताकदीने विचारधारेची माणसं आहे जी चळवळीतल्या लोकांना पुढे करतात. हा चळवळीतून आलेला माणूस आहे. मी आपल्याला विश्वास देते, जर राजेश दादाने काही ऐकलं नाही ना, तुमच्या बहिणीचा फोन थेट गुगलवर उपलब्ध आहे आणि 24/7 कुठलाही अननोन नंबर मी उचलते. त्या सगळ्या लोकांची मी जबाबदारी घ्यायला तयार असेल. परंतु इतक्या वेळा आणि हो, अजून एक विसरेन मी, बालाजी किनीकरची हैसियत ही मातोश्री आणि ठाकरेंनीच बनवली होती. त्यामुळे अगर हम बना सकते हैं तो हम बिगाड़ भी सकते हैं. हे किनीकरच्या सगळ्या चेल्या चपाट्यांनी नीट लक्षात ठेवायचंय. बाकी सगळ्या पोलीस भावांच्या बद्दल मला आदर आहे. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आम्ही सत्तेत आल्यावर मार्गी लावू, हे आम्ही ठरवून घेतलेलं आहे की नोकरदारांची जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत केली जाईल. हा सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आहे. त्यामुळे दादा, किती नंबरला आहे बटन आपलं? 3 नंबरला. किती नंबरला? मागचा आवाज आला नाही. किती नंबरला? 3 नंबरचं बटन दाबायचंय दादा हो. आता पुन्हा गद्दारीला थारा नाही, आता पुन्हा गद्दारांना जागा नाही. या मतदारसंघामध्ये येत्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून पोलीस बोलून दाखवत नसले तरी त्यांच्या सुद्धा पोटात प्रचंड राग आहे आणि त्यांनाही माहिती आहे की डिसेंबर मध्ये ते आमच्या सोबत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांना आमच्याच सोबत काम करायचं आहे. त्यामुळे हे सगळे लोक ताकदीने उभे राहतील. दादा हो, त्यांच्या गुंडगर्दी पुढे आणि त्यांच्या धनशक्ती पुढे तुमची जनशक्ती जास्त ताकदीची ठरेल. मला विश्वास आहे की 20 तारखेला तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल आणि मशाल या चिन्हाचं बटन दाबून राजेश वानखेडे यांना प्रचंड मताने विजयी कराल. मला जे मांडायचं होतं ते मांडून झालं. प्रदीप पाटील यांनी सुद्धा आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आम्ही प्रदीप पाटीलजी यांचं सुद्धा अभिनंदन करतो, आभार मानतो, शुभेच्छा देतो. आणि वारं फिरलेलं आहे, जनतेचं ठरलेलं आहे. लढणार आणि भिडणार, महाराष्ट्रात मशाल पेटणार, ताकदीने मशाल पेटणार. थांबते, रजा घेते. जय भीम, जय भारत. श्यामदादा पण आले मॅडम, 2 मिनिटं. श्यामदादा सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही स्वागत.
धन्यवाद. येत्या 20 तारखेला सर्वांनी मशाली पुढचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने राजेश वानकडे यांना विजयी करण्याचा आपण आज संकल्प करूया. जोरदार टाळ्या वाजून सुषमाताईंचं आपण आभार व्यक्त करूया. या प्रसंगी जे जे मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत, श्यामदादा आणि इतर सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि जाहीर सभा इथे संपली असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.